हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी भारत सावळवाडे. माझ्या भारत सावळवाडे सायन्स अकॅडमीमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आणि आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 1 ग्रॅव्हिटेशन म्हणजेच गुरुत्वाकर्षण यामधील 6व्या भागाकडे जाणार आहोत. आणि यामध्ये आपण अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण कसं असतं याच्याबद्दल अभ्यास करणार आहोत. हा अभ्यास करत असताना या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला या गुरुत्वाकर्षण बलाची दिशा कशी असते, कोणत्या दिशेने ते काम करतं, कशा पद्धतीने ते काम करतं, किती प्रमाणात काम करतं याच्याबद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत. आणि यानंतर प्रत्येक व्यक्तीवर सुद्धा या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव कसा असतो याबद्दल सुद्धा आपण गणितीय पद्धतीनं काही मांडणी करणार आहोत, म्हणजे काही गणितं सुद्धा करणार आहोत. सुरुवातीला मी एक छोटीशी कृती आपल्या समोर करून दाखवतो आणि ती केल्यानंतर त्या कृतीचं आपण नीट निरीक्षण करा आणि त्या निरीक्षणातून काय समजतं याच्या काही नोंदी आपण आपल्या वहीमध्ये किंवा आपल्या मनामध्ये करून ठेवा. पहा, माझ्याकडं मी एक छोटासा गोळा घेतलेला आहे. कोणतीही वस्तू आपण घेऊ शकतो, एखादा दगड सुद्धा घेऊ शकतो. माझ्याकडे हा एक बॉल आहे, तो मी घेतलेला आहे. आता या बॉलला मी थोडंसं वरच्या दिशेनं बल प्रयुक्त करतोय, म्हणजे वर फेकतोय. तर फेकल्यानंतर त्याच्या गतीमध्ये काय बदल होतात हे आपण पहा, समजून घ्या आणि मग आपण काही प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करूया. पहा, वस्तू वर फेकलेली आहे. काय घडलं? सुरुवातीला वस्तूचा जितका वेग होता तितकाच वेग कायम राहिला का, म्हणजे तो एक समान राहिला का? इनिशियल वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज डिफरंट and later on the velocity goes on changing, is it? Okay. Likewise, when the object moves in upward direction, its velocity slows down and at a certain point that object remains stable or stationary, and from that point again the object starts to move in downward direction towards earth. म्हणजे मित्रांनो, लक्षात घ्यायला हरकत नाही की वस्तू तुम्ही वर फेकली तरी सुद्धा सुरुवातीची गती वेगळी आहे, नंतर गती बदलत जाते. एका वेळेला गती 0 होते आणि पुन्हा तिथून उलट्या दिशेनं वस्तू खालच्या दिशेनं प्रवास करायला सुरुवात करते. हे सगळं कशामुळे घडलं? येस, ड्यू टू दी अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता ही वस्तू जर क्षितिज लंब दिशेमध्ये म्हणजे हॉरिझॉन्टलशी लंब केलेले आहे, थोडक्यात मराठीमध्ये त्याला आपण ओळंब रेषेमध्ये असं म्हणायला हरकत नाही. या ठिकाणी दोरीला बांधलेला एखादा वजन असलेला पदार्थ जर जोडला तर त्याची जी रेषा असेल ती रेषा ओळंब रेषा असं म्हणतात, की या रेषेची दिशा पृथ्वीच्या वस्तुमानाच्या केंद्राकडे असते. ठीक आहे, याला आपण ओळंब रेषा म्हणतो. तर या ओळंब रेषेमध्ये वस्तू वर फेकली तर ती त्याच रेषेमध्ये पुन्हा खाली येत असते. ओके, आता ही जी वर फेकली जाणारी वस्तू आहे ही वस्तू किती उंच जाणार हे कोणत्या गोष्टीवर अवलंबून असू शकेल. तर आपण त्या वस्तूला वर फेकण्यासाठी जितकं बल प्रयुक्त करतो तितकं ॲक्सिलरेशन निर्माण होणार आहे, म्हणजेच तितकी त्याची गती निर्माण होणार आहे आणि तो त्या विशिष्ट उंचीपर्यंत जाऊन पोहोचणार आहे. मग बल वाढवलं तर सुरुवातीची गती वाढणार म्हणजे ॲक्सिलरेशन वाढणार आणि वस्तू अधिक उंचावर जाणार. बल कमी झालं तर वस्तू कमी उंचीपर्यंत जाणार. म्हणजे वस्तू किती उंच जाणार हे कशावर अवलंबून असणार आहे? त्याच्यावर प्रयुक्त झालेल्या बलावर. एनी ऑब्जेक्ट अटेन्स ए स्पेसिफिक हाईट when it is thrown in upward direction and that height depends on the applied force on it. If the force is increased, the height will also increase. If the force is reduced, the height will also get reduced. आता वस्तू कितीही आपण वर फेकली, काही जरी झालं तरी ती कोणत्या दिशेने खाली येते? क्षैतिज लंब दिशेमध्ये, ओळंब रेषेमध्ये खाली येते. दॅट मीन्स इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शन. अशा पद्धतीने ती खाली येते. आणि ती खाली येत असताना तिला जर समजा आपल्या एखाद्या दोरीनं आपण जर बांधलं
तर मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे त्या दोरीची एक दिशा असते आणि ही दिशा काय दाखवते, इट इज गोइंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ द मास ऑफ द अर्थ, म्हणजे पृथ्वीच्या वस्तुमानाच्या केंद्राकडं ती सर्व वस्तूंना खेचत असते. दॅट इज नोन ॲज द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता मित्रांनो, पृथ्वीच्या या गुरुत्वाकर्षणामुळे एखाद्या वस्तूवर किती गुरुत्वाकर्षण बल प्रयुक्त होतं याच्याबद्दलची काही कॅल्क्युलेशन्स, काही गणित आपल्याला या ठिकाणी पाहिजे आणि त्यांच्याचकडे आता आपण जाणार. बेस्ड ऑन द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स, the numerical example asked in the textbook is, and it is given solved one, but though also I am going to explain it how to solve. Here the example asked is example number 1. Calculate the gravitational force due to the earth on Mahendra in earlier example. म्हणजे यापूर्वी जे पेज नंबर 6 वर विचारलं गेलेलं आहे त्या एक्झाम्पल मध्ये जी काही कंडिशन आहे, म्हणजे मास ऑफ महेंद्र, मास ऑफ विराट, हे सगळं जे दिलेलं आहे तीच माहिती घ्यायची आहे आणि त्याच माहितीवर आधारित आपल्याला गणित करायचं आहे. दॅट मीन्स हिअर मास ऑफ महेंद्र शुड बी कन्सिडर्ड ॲज 75 किलोग्राम्स आणि बाकी सर्व पृथ्वीची जी काही वस्तुमानं, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, ही जी सर्व माहिती आहे त्या माहितीचा आधार घेऊन आपण गणित सोडवायचं आहे. ते कसं सोडवायचं असतं ते आता आपण पाहूया. सी हिअर, now the given conditions are mass of earth, that is it is considered as m1 and it is 6 into 10 raised to 24 kilograms. Okay, next one, radius of the earth is given here 6.4 into 10 raised to 6 meter. Mahendra's mass is considered m2 and it is 75 kilograms. Then universal gravitational constant G is given 6.67 into 10 raised to minus 11 Newton meter square per kilogram raised to 2. Using this information, now according to Newton's universal law of gravitation, the formula will be F is equal to G m1 into m2 divided by r square, product of the masses, and divided by the square of the distance between the two objects. आता मित्रांनो, महेंद्र पृथ्वीच्या पृष्ठभागावर उभा आहे, त्यामुळं पृथ्वीच्या पृष्ठभागापासून पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचं जे अंतर आहे ते अंतर आपण या ठिकाणी दोन वस्तूंमधील अंतर म्हणून घ्यायचे आणि मग त्यामध्ये आपण सर्व किमती घालायच्या. किमती घालण्याची पद्धत, युनिट्सचं सुद्धा स्वतंत्र गणित करण्याची पद्धत आणि एकूणच ते सोडवण्याची पद्धत कशी असते ते आता आपण पाहू. Therefore now F is equal to value of G is 6.67 into 10 raised to minus 11 Newton meter square per kilogram raised to 2. This value is to be put here into mass of the earth, here given 6 into 10 raised to 24 kilograms into 75 kilogram, that is mass of Mahendra, divided by r square. Now r is taken 6.4 into 10 raised to 6 meters, bracket raised to 2. Now we are going to consolidate all these numerical values together and other values are separated. Therefore we will get in the next step like this: 6.67 into 6 into 75 into 10 raised to minus 11 into 10 raised to 24 into Newton meter square per kilogram raised to 2 into kilogram, that is kilogram raised to 2. Next one will be 6.4 raised to 2 is kept separate. Then 10 raised to 6 bracket raised to 2, that means 10 raised to 12. 10च्या 6व्या घाताचा वर्ग केला
तर 6च्या घातांकांची आणि या 2ची गुणाकाराची प्रक्रिया होते आणि मग 12 हे उत्तर आपल्याला मिळतं. म्हणजे 10चा घातांक 12 होणार. अँड m रेज टू 2 म्हणजे m चा वर्ग. पुढील पायरीमध्ये काय करणार आहोत की या तिन्ही संख्यांचा गुणाकार करायचा आणि ते एकत्र मांडायचं आणि 6.4 ब्रॅकेट रेज टू 2 6.4 चा वर्ग जो आहे त्याचं उत्तर एकत्र घ्यायचं, ते छेदामध्ये मांडायचं इनटू 10 रेज टू -11 इनटू 10 रेज टू 24 इनटू 10 रेज टू -12. छेदातून अंशामध्ये घातांकित संख्या येत असताना घातांकांचं चिन्ह बदलतं. या नियमाप्रमाणे हा 12चं चिन्ह या 12चं चिन्ह बदलतं, घातांकित संख्येचं चिन्ह बदलतं आणि युनिट या ठिकाणी n हे शिल्लक राहतं. कसं तर या ठिकाणी मीटर स्क्वेअर जे अंशामध्ये आहे, मीटर स्क्वेअर जे छेदामध्ये आहे, ते दोन्ही एकमेकांना त्यांचा भाग जाईल, ते कॅन्सल करतील. किलोग्रॅम रेज टू 2 छेदामध्ये, किलोग्रॅम रेज टू 2 अंशामध्ये, त्या दोन्हींचा भाग जाईल, ते सर्व कॅन्सल होतील आणि शिल्लक राहणार आहे न्यूटन. आता F इज इक्वल टू, आता हे 3001.5 भागिले 40.96 यांचा भाग घालवायचा आणि ती राशी आपल्याला या पद्धतीने मिळणार आहे 73.28 गुणिले 10चा वजा 11 घात गुणिले 10चा 24वा घात आणि गुणिले 10चा वजा 12वा घात. या सगळ्यांचं बेस एकच आणि घातांकित संख्या सगळ्या वेगळ्या मांडायच्या, तर त्या सगळ्याच्या सगळ्या घातांकांची आता बेरीज होणार. तर ती बेरीज आपण या पद्धतीने मांडली, -11 + 24 + 12. समान चिन्ह असलेल्यांची प्रथम बेरीज करूया. ती येणार आहे -23 म्हणजे ऋण 23, 24 - 23 म्हणजे फक्त 10 शिल्लक राहणार आहे. तोच 10 या ठिकाणी आपण घेतला आणि न्यूटन जो युनिट आलेला आहे तो या ठिकाणी मांडलाय. आता या 10नं या मूळ संख्येला गुणून आपल्याला उत्तर मिळणार आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन महेंद्र बाय अर्थ विल बी 732.8 न्यूटन. म्हणजे 732.8 न्यूटन इतकं बल महेंद्रवर प्रयुक्त झालेलं असतं. आता मित्रांनो, या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर आधारित आणखी दुसरं एक एक्झाम्पल त्या ठिकाणी विचारलेलं आहे आणि ते पूर्वी एकदा या पद्धतीने आपण गणित केलेलं आहे, त्याच पद्धतीचं आहे. आता आपण पाहूया. प्रश्न असा विचारलेला आहे, एक्झाम्पल नंबर 2 इज स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट what will be Mahendra's velocity after 1 second if he is falling down due to the gravitational force of the earth. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे महेंद्र जर समजा एखाद्या ठिकाणापासून खाली पडायला लागला तर तिथं त्याची पडण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर 1 सेकंद कालावधी गेल्यानंतर महेंद्रचा वेग किती असेल असं गणित विचारलेलं आहे. आता या ठिकाणी गिव्हन डेटा प्रथम मांडलेला आहे आणि तो इनिशियल वेलोसिटी म्हणजे महेंद्रची आरंभीय गती u की जी विराम अवस्थेपासून सुरू होणार आहे, म्हणून u बरोबर 0 मीटर प्रति सेकंद अशी असणार आहे. त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स या पूर्वीच्या गणितामध्ये आपण काढलेला आहे 732.8 न्यूटन इतका. इथं आपण एक सम घेण्यासाठी म्हणून एक राऊंड फिगर घेतलेली आहे 733 न्यूटन आणि पुढं टाइम रिक्वायर्ड इज गिवन 1 सेकंद, 1 सेकंद कालावधी दिलेला आहे. तर t = 1 सेकंद आपण लिहिले. आता फायनल वेलोसिटी म्हणजे अंतिम वेग किती असेल हे आपल्याला शोधून काढायचं आहे. त्याच्यासाठी गणिती मांडणी पूर्वी एकदा केलेली आहे ती आठवून पहा आणि या ठिकाणी आपण परत पुढे जाऊ. आता आपल्याला माहिती असलेल्या गोष्टी कोणकोणत्या आहेत तर आपल्याला इनिशियल वेलोसिटी u माहिती आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स माहिती आहे आणि पुढे आपल्याला जायचं आहे. परंतु पुढच्या सर्व सूत्रामध्ये मांडणी करण्यासाठी आपल्याला आणखी एका गोष्टीची माहिती असणं गरजेचे आहे आणि ती आहे ॲक्सेलरेशन किती म्हणजे त्वरण किती हे समजणं गरजेचं आहे. त्वरण काढण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा न्यूटनच्या गतीविषयक दुसऱ्या नियमाकडे जावं लागतं की ज्याच्यामध्ये
F इज इक्वल टू m इंटू a म्हणजे मास इंटू ऍक्सिलरेशन, वस्तुमान गुणिले त्वरण, या समीकरणाकडे आपल्याला जावं लागतं. आता या ठिकाणी आपल्याला ऍक्सिलरेशन काढायचं आहे, तर a तिथंच राहणार आणि m समीकरणाच्या डाव्या बाजूला जाणार, तो छेदामध्ये जाईल. म्हणजेच a इज इक्वल टू f डिवाइडेड बाय m, म्हणजे त्वरण बरोबर बल भागिले वस्तुमान, असं सूत्र आपल्याला मिळतं. आता या सूत्रामध्ये आपण थोडंसं लक्ष देऊया की F ची किंमत घातलेली आहे 733 न्यूटन. मास म्हणजे महेंद्र मास आपण घेतोय 75 किलोग्राम. आता याचा भागाकार करायचा आहे म्हणून 733 भागिले 75 याची राशी मिळते आपल्याला 9.77 इतकी, म्हणजे हा भागाकार इतका येतो. ओके, आता पुढं न्यूटन म्हणजे काय, यापूर्वी आपण पाहिलेलं आहे की इथं एकक जर घातले तर बलाचं एकक न्यूटन, वस्तुमानाचं एकक किलोग्राम आणि ऍक्सेलरेशन म्हणजे त्वरणाचं एकक मीटर पर सेकंद स्क्वेअर. हीच किंमत आपण न्यूटन साठी घालायची आणि मग तशी घातल्यानंतर अंशातील किलोग्राम आणि छेदातील किलोग्राम या दोन्हींचा भाग जाईल, ते दोन्ही कॅन्सल होतील आणि शिल्लक राहील मीटर पर सेकंद वर्ग. ओके, नाउ acceleration will be 9.77 meter per second square. Now, according to Newton's first equation of motion, that is V is equal to u plus at. Using the known values in this, that means u, that is initial velocity 0, a is just calculated 9.77 into meter per second square into time t of 1 second is put here. Now here second which is present in the numerator and one of the 2 seconds from the denominator will get cancelled and therefore the final unit will be meter per second. Okay, now multiplication of this 9.77 into 1 is equal to 9.77 meters per second. Therefore, now the final velocity of Mahendra after 1 second will be 9.77 meters per second. म्हणजे मित्रांनो, यापूर्वी आपण महेंद्र आणि विराट यांच्या बाबतीमध्ये जे गणित केलं होतं ते आता आपण महेंद्र आणि पृथ्वी यांच्या संदर्भाने केलेलं आहे. अशा पद्धतीनं एखादी वस्तू एखाद्या विशिष्ट उंचीपासून जर सोडली तर 1 सेकंदानंतर त्या वस्तूची गती किती असणार हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो, हे आपण दाखवून देऊ शकतो. मित्रांनो, लक्षात घ्या की गुरुत्वाकर्षणाच्या बाबतीमध्ये सगळ्याच गोष्टी मोजता येण्यासारख्या आहेत. वी कॅन कॅल्क्युलेट दॅम. मित्रांनो, आता ही सर्व गणितं झाल्यानंतर खाली यूज युअर ब्रेन पॉवर किंवा जरा डोके चालवा म्हणून काही सिच्युएशन आपल्यासमोर मांडलेले आहेत. त्या सिच्युएशन प्रमाणे काय दिले पहा. सगळ्यात पहिली कंडिशन दिलेली आहे, पृथ्वी आणि चंद्र यामध्ये काय संबंध आहे. म्हणजे थोडक्यात झाडावर असलेले जे काही सफरचंद असेल, जे फळ असेल, हे फळ पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे खाली पडलेले आहे पिकल्यानंतर. ठीक आहे, ते खालीच का पडलं, वर का नाही गेलं, त्याचं कारण आता आपल्याला लक्षात आलेलं आहे की ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेनं त्याला ओढलं गेलेलं आहे. दॅट मीन्स इट इज फॉलिंग नाउ इन द डिरेक्शन टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. ओके, आता हे जसं घडतं तसं पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये सुद्धा गुरुत्वाकर्षण बल आहे. मग प्रश्न असा आहे, जर सफरचंद पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीच्या केंद्राकडे खेचलं जात असेल तर चंद्र पृथ्वीच्या केंद्राकडे का नाही खेचला जात, चंद्र आणि पृथ्वी दोघे एकमेकांच्या जवळ का नाही येत, असा प्रश्न विचारलेला आहे. अगदी त्याच पद्धतीनं पुढे आणखी सिच्युएशन दिलेली आहे. पृथ्वी आहे आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आहेत, म्हणजे कृत्रिम उपग्रह आहेत. ह्या दोन्हींमध्ये सुद्धा गुरुत्वाकर्षण बल आहे.
तर कृत्रिम उपग्रह खाली का पडत नाहीत, म्हणजे पृथ्वीच्या दिशेनं का कोसळत नाहीत? ओके मित्रांनो, परत एकदा मी सुरुवातीच्या एका प्रयोगाकडे जातो आणि परत आठवण करून देतो. Let us see here. Under the heading Use Your Brain Power, it is stated that Earth and Apple have the gravitational force between themselves. As a result, Apple falls down towards the center of the Earth. Earth and Moon also have the gravitational force on each other. Then why Moon is not falling towards Earth? Also, why not the artificial satellites are falling towards Earth? Explanation can be given. Again, suppose this is Earth and this is Moon. What happens? There is a force of attraction between themselves, that is the centripetal force which goes through the string. That means this is nothing but the gravitational force. But at the same time, the object is in circular motion. That means it is also having a centrifugal force. That centrifugal force is due to a specific velocity, and also there is a gravitational force between the two objects. Both are balanced, and therefore now the object is not falling towards Earth, but it is in a continuous circular motion. Same is the case in case of artificial satellites. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी गुरुत्वाकर्षण बल जरी असलं तरी सुद्धा त्या वस्तूच्या गतीमुळं त्याला स्पर्शिकेच्या दिशेमध्ये जी गती मिळणार आहे, त्या गतीमुळं त्या वस्तू वर्तुळाकार कक्षेमध्ये पृथ्वीभोवती फिरत राहत आहेत आणि म्हणून चंद्र पृथ्वीकडे येत नाही किंवा आर्टिफिशियल सॅटेलाइट सुद्धा पृथ्वीकडे येत नाहीत. हां, काही वेळेला आपण पेपरमध्ये बातम्या ऐकत असतो किंवा एखादं स्कायलॅब कोसळलं किंवा काही महिन्यांपूर्वी घडलेली घटना आहे, चीनचे काही उपग्रह कोसळले आणि ते पृथ्वीकडे आले वगैरे असं आपण जे ऐकतो, त्याची कारणं आता आपण समजून घ्यायला हरकत नाही. तिथं त्यांना जे गतीमध्ये विशिष्ट गती जी मेंटेन करायची आहे ती गती मेंटेन करता आलेली नसते, म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स कमी पडतो, मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स जास्त होतो आणि त्याच्या प्रभावाखाली ते आर्टिफिशियल सॅटेलाइट्स किंवा निकामी झालेले काही गोष्टी अवकाशातून खाली येऊ शकतात. मित्रांनो, अशाच पद्धतीनं पुढं आणखी स्पष्टीकरण समजून घेण्यासाठी स्टे कनेक्टेड. धन्यवाद.